कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख या गावात मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या आंदोलनाचा स्वर मोठला। गावातील जिल्हा प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या 4 शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात अशी पालकांची ठाम मागणी असून यासाठी सकाळी 9:30 वाजता शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय पालकांनी प्रत्यक्षात आणला। या शाळेत शिक्षक संतोष राहटळ, संगीता उनवणे, वैशाली कोकाटे आणि शीतल दुस कार्यरत होते। त्यांची इतरत्र बदली झाल्याचे समजताच पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली। पालकांनी सोमवारी तातडीची बैठक बोलून स्पष्ट शब्दात प्रशासनाला इशारा दिला। या शिक्षकांनी आमच्या मुलांमध्ये शैक्षणिक प्रगती घडवली आहे, त्यांचं विद्यार्थ्यांशी घट्ट नातं जुळलं आहे, अशा शिक्षकांना अचानक दूर नेणं हा अन्यायच आहे। प्रशासनाने बदली रद्द करून त्यांना याच शाळेत ठेवावं। स्थानिक पालकांचे म्हणणे आहे की या 4ही शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडण झाली, त्यामुळे या शिक्षकांच्या भरवशावरच आम्ही आमची मुलं या शाळेत दाखल केली। जर तेच शिक्षक गेले तर विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल। त्यामुळे मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवता पालक आणि ग्रामस्थ मिळून शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध नोंदवला। यावेळी पालक, उपसरपंच त्र्यंबक वरपे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिक ठोंबरे, उपाध्यक्ष मोनिका वरपे, धनंजय वरपे, संदीप रणधीर, नानासाहेब वरपे, गणेश वरपे, भाऊसाहेब गुडगे, सचिन खालकर, नानासाहेब खालकर, आबासाहेब मिंधे, सुनील विधे, कोमल रणधीर, विजय गोरडे, लक्ष्मण दुसिंग, बापू खालकर, रवींद्र गांगवे, सोमनाथ वरपे, शीतल वरपे, अमोल रणधीर, पूनम वरपे, रोहिणी वरपे, छाया विधे, रोहिणी गुडगे, स्वाती खालकर, चंद्रकला खालकर, नीता सय्यद, आसमा सय्यद, सारिका जाधव, हिना सय्यद, सोनाली रणधीर, सारिका बनकर, अलका विघे, वैशाली रणधीर आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।